या समयामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. तुला विनंती करतो की आजचं वचन अनेकांच्या जीवनासाठी परमेश्वरा परिवर्तनाचं कारण तू होऊ दे. बापा, आजचं वचन अनेकांच्या जीवनातील दुःख, निराशा, परमेश्वरा सर्व प्रकारच्या आपत्तीतून, सर्व कष्टातून त्यांना बाहेर निघण्यासाठी परमेश्वरा आजच्या वचनाचा उपयोग त्यांच्या जीवनामध्ये तू करून घे प्रभूजी. या वचनाच्या द्वारे अनेकांना परमेश्वरा उभारणी तू प्रदान कर प्रभू राजा. आजच्या वचनाच्या द्वारे अनेकांच्या जीवनामध्ये बापा तुझं सामर्थ्य तू प्रदान कर राजा. आणि जिवंत देवा, तुझ्या लेखांच्या द्वारे तू उंच जाऊ दे, गवळ जाऊ दे. प्रत्येक प्रकारचं अडखळण, विघटन प्रभूजी तू दूर कर. तुझ्या आत्म्याने प्रत्येकांचं जीवन तू भर प्रभूजी. तुझी कृपा प्रत्येकानं तू दिलीस, आम्ही धन्यवाद देतो. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन आमेन. जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. सो प्रभूला आम्ही धन्यवाद देतो की आजची एक वेळ परमेश्वर आमच्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये जोडलेली आहे. प्रभूने आम्हाला त्याच्या पवित्र स्थानामध्ये आणलेला आहे आणि त्याच्या भवनामध्ये आणलेला असताना त्याच्या पवित्र वचनातून ऐकण्यासाठी परमेश्वराने एक संधी आम्हाला देऊ केलेली आहे. सो सर्वप्रथम मी प्रभूला धन्यवाद देतो आणि तुम्हा प्रत्येकांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करतो. आणि मी जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी वाजूयात. आणि आजच्या या समयामध्ये आम्ही परमेश्वराच्या पवित्र वचनाकडे आमचं लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि आज या समयामध्ये परमेश्वराच्या पवित्र वचनातून आम्ही अशा विषयाला अभ्यासणार आहोत, अशा विषयाला आम्ही ऐकणार आहोत की आमच्या जीवनातील निराशा, आमच्या जीवनातील चिंता, आमच्या जीवनातील काळजी, आमच्या जीवनातील दडपण यातून बाहेर निघण्यासाठी प्रभू नक्की आम्हाला सहायता करेल. हालेलुया. सो आजच्या या समयामध्ये आम्ही पवित्र शास्त्रातून एक वचन वाचणार आहोत. जुन्या करारातून पहिले शमूएल याचा अध्याय 22 आणि वचन 1 ते 5. फर्स्ट सॅम्युएल चॅप्टर 22 वर्स 1 to 5. पहिले शमूएल याचा अध्याय 22 आणि वचन 1 ते 5 या समयामध्ये आम्ही वाचणार आहोत. दावीद येथून निघाला आणि अदुलामाचा गुहेत गेला. हे ऐकून त्याचे भाऊ व त्याच्या बापाच्या घरची सर्व माणसे त्या गुहेत त्याचकडे गेली. विपन्न, कर्जबाजारी व जीवाला त्रासलेले असे सर्व लोक त्याचपाशी जमा झाले. तो त्यांचा नायक झाला. सुमारे 400 पुरुष त्याच्या पाशी जमले. तेथून दावीद मोआबातील मिस्पा येथे जाऊन मोआबाच्या राजास म्हणाला, परमेश्वर माझे काय करणार हे मला समजेपर्यंत माझ्या आई बापास येऊन माझ्या पाशी राहू द्या. त्याने त्यास मोआबाच्या राजासमोर आणले. दावीद तेथल्या गडीत राहत होता तोपर्यंत ती त्यास पाशी राहिली. गाद संदेष्टा दाविदास म्हणाला, गडीत राहू नको, तेथून निघून यहुदा देशात जा. तेव्हा दावीद तेथून निघून हरेत नामक वनात गेला. आमेन. देवाप करो हे वचन आम्हासाठी तो आशीर्वादित करो. प्रियानो, या ठिकाणामध्ये आम्ही पवित्र शास्त्रातून या वचनाला आम्ही वाचलेला असताना दावीद की जो एक शूरवीर असलेला एक योद्धा आहे, दावीद एक निपुण असा योद्धा आहे, दावीद एक राजपुत्र आहे, दावीद एक राजघराण्याचा तो जावई आहे. आणि त्याच्यावरती जी परिस्थिती उद्भवली ती परिस्थिती आमच्याही जीवनामध्ये अनेक गोष्टीला प्रियानो सांगून जाते. आमच्याही जीवनामध्ये प्रियानो अशा अनेक गोष्टीचा उलगडा करून देते की या गोष्टी आमच्याही जीवनामध्ये संबंधित आहे, आमच्याशी सुद्धा या गोष्टी जुडलेल्या आहेत. सो आम्ही या वचनातून, या अध्यायातून अशा गोष्टी आम्ही अभ्यासणार आहोत की ज्याचं वास्तविकता आमच्या जीवनाशी जुडलेल्या असतील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सो पवित्र शास्त्रातील या भागामध्ये आम्ही हा भाग वाचलेला असताना आणखी एक वचन आम्ही वाचणार आहोत. स्तोत्रसंहिता याचा अध्याय 61 आणि वचन 1 ते 2. सॅम चॅप्टर 61 वर्स 1 and 2 वाचूयात. स्तोत्रसंहिता 61 वचन 1 आणि 2. हे देवा, माझ्या धावा ऐक, माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे. माझे मन व्याकुळ झाले असता दिगंतापासूनही मी तुझा धावा करीतो. जो खडक मला दुर्गम आहे त्यावर मला ने.
सो या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की दाविदाने एक रचलेलं एक स्तोत्र आहे आणि या स्तोत्रामध्ये एक प्रार्थना तो करतो. ही प्रार्थना आहे, हे देवा माझा धावा ऐक, माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे. माझे मन व्याकुळ झाले असता दिगंतापासूनही मी तुझा धावा करीतो. जो खडक मला दुर्गम आहे त्यावर मला ने. सो आज आम्ही अशा ठिकाणामध्ये कदाचित असू की ज्या ठिकाणाहून आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करत असू. दावीद या गोष्टी आमच्या डोळ्यासमोर आम्ही आणूया की दावीद एका महलामध्ये आहे. दावीद एका मोठ्या ठिकाणामध्ये आहे की एक भव्य दिव्य महल आहे. अशा ठिकाणामध्ये दावीद आहे आणि त्याला सर्व प्रकारच्या सुख सुविधा मिळतात. त्याला अशा राजघराण्यामध्ये तो आहे की ज्या ठिकाणामध्ये प्रियांनो तो ऐशोआरामाने आपलं जीवन जगत आहे. परंतु अशा काही घटना घडतायत की त्या घटनांच्या कारणाने प्रियांनो दावीद याच्यावरती प्रियांनो शाऊल शत्रुत्व किंवा त्याला ठार मारण्यासाठी प्रियांनो नियोजन करतो. त्याला संपवण्यासाठी प्रियांनो शाऊल जो राजा आहे, इस्रायलाचा पहिला राजा आहे की जो दाविदाला ठार मारण्यासाठी कट रचतो, त्याला ठार मारण्यासाठी आपल्या लोकांना तो पाठवतो. आणि प्रियांनो आम्हाला पाहायला मिळतं की अशा सगळ्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये घडत असताना दावीद एका गुहेमध्ये जाऊन राहतो की जी गुहा कोणाची होती? आदुलामाची ती गुहा होती आणि आदुलामा ती गुहा सोडून निघून गेला होता. त्या गुहेमध्ये दावीद जाऊन राहिला. सो या परिस्थितीला आमच्या डोळ्यासमोर आम्ही आणलेलं असताना दावीद तेथून निसटून निघाला आणि अदुलामाच्या गुहेत गेला. हे ऐकून त्याचे भाऊ व त्याच्या बापाच्या घरची सर्व माणसे त्या गुहेत त्याच्याकडे गेली. एका ऐशोआरामामध्ये राहणारा एक राज घराण्यामधला एक व्यक्ती, त्याच्यावरती जी परिस्थिती उद्भवते ती फार भयंकर आहे. हा राजघराण्यातील जावई आहे आणि त्याच्यावरती ही परिस्थिती उद्भवलेली असताना प्रियांनो तो गुहेमध्ये जाऊन राहतो की गुहा पूर्णपणे प्रियांनो की त्या ठिकाणामध्ये जी वास्तविकता आहे ती आमच्या डोळ्यासमोर आम्ही आणू शकतो की गुहेची वास्तविकता यामध्ये जो पहिला पॉइंट आम्ही पाहतो की त्या ठिकाणामध्ये दुःखाची वास्तविकता दाविदाच्या जीवनामध्ये आम्ही पाहू शकतो. दावीद अशा ठिकाणामध्ये आहे की ज्या ठिकाणामध्ये प्रियांनो ती जी गुहा आहे ती आदुलोमाने सोडली आणि अशा ठिकाणामध्ये उबट असलेला वास, त्या ठिकाणामध्ये मनुष्य असलेले ते ठिकाण प्रियांनो, त्याच प्रकारे घाणेरडा वास त्या ठिकाणामध्ये असेल आणि अशा ठिकाणामध्ये तो आहे की ज्या ठिकाणामध्ये कुठलाही व्यक्ती नाही, एकही व्यक्ती त्या ठिकाणामध्ये नाही. तो राजकुमार आहे आणि आपल्या महलामध्ये तो राहणारा व्यक्ती अशा ठिकाणामध्ये राहतो की ज्या ठिकाणामध्ये पूर्णपणे खडक आणि खडक आहे. हालेलुया. सो मानवीय जीवनामध्ये सुद्धा प्रियांनो अशा प्रकारची परिस्थिती येते. मनुष्याच्या जीवनामध्ये सुद्धा प्रियांनो अशा प्रकारची परिस्थिती उद्भवते की त्याच्या जीवनामध्ये प्रियांनो अशा प्रकारचं ठिकाण येतं की ज्या ठिकाणामध्ये कोणी नाही, ज्या ठिकाणामध्ये तो केवळ एकटा आहे. आणि दाविदाच्या जीवनामध्ये प्रियांनो ही परिस्थिती उद्भवली. परमेश्वराचं वचन या संबंधी आम्हाला पाहायला मिळतं की मनुष्याच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी उद्भवतात त्या गोष्टी प्रियांनो आमच्या जीवनामध्ये वास्तविकतेची स्पष्टता आम्हाला देते. योबाचं पुस्तक याचा अध्याय 14 आणि वचन 1 या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, जोब चॅप्टर 14 वर्स 1, स्त्रीपासून जन्मलेला मानव प्राणी अल्पायू व क्लेश भरीत असतो. मनुष्याचं जीवन हे अल्प आयुष्य आहे. मनुष्याचं जीवन हे क्लेशाने भरलेलं आहे की नाही? आहे की नाही? ही वास्तविकता आहे आपल्या जीवनातील. अनेक प्रकारचे क्लेश मनुष्याच्या जीवनामध्ये भरलेले आहे. योब याचा अध्याय 5 आणि वचन 7 या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, जोब चॅप्टर 5 वर्स 7 या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन आम्ही वाचतो की पण ठिणग्या वर पडतात तसा मानव कष्ट भोगण्यासाठी जन्मास येतो. हालेलुया. मनुष्य या जगामध्ये क्लेश भोगण्यासाठी जन्मास येतो. अनेक क्लेश मनुष्याच्या जीवनामध्ये आहेत आणि प्रत्येक स्थितीमध्ये, प्रत्येक एका ठिकाणामध्ये प्रियांनो मनुष्याच्या जीवनामध्ये क्लेश नक्की येतात. आणि
आणखी एक वचन आम्ही वाचूयात. योहान शुभवर्तमानाचा अध्याय 16 आणि वचन 33 मध्ये. जॉन चॅप्टर 16 वर्स 33. योहान शुभवर्तमान याचा अध्याय 16 आणि वचन 33 या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगतं, माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील, तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. स्वतः प्रभू येशू ख्रिस्तांनी गोष्ट नमूद केलेली आहे की जगामध्ये तुम्हाला क्लेश होतील. होतात का? नक्की होतात. कधी कधी आम्ही ते क्लेश, संकट, अडचणी प्रियानो आम्ही काही वेळेस आम्ही व्यक्त करत नाही, परंतु आम्ही त्या गोष्टी स्वतःच्या जीवनामध्ये प्रियानो भोगत असतो. त्या गोष्टीचा प्रियानो आम्ही सामना करत असतो. आणि स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा ही गोष्ट नमूद केलेली आहे की जगामध्ये तुम्हाला क्लेश होतील, तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. हालेलुया. आणखी एक वचन आम्ही वाचूया. उपदेशकाचं पुस्तक याचा अध्याय 2. उपदेशक याचा अध्याय 2 आणि वचन 17 या ठिकाणामध्ये आम्हाला काय सांगत आहे. उपदेशक 2 आणि 17. ह्यावरून जीवताचा मला वीट आला, कारण ह्या भूतलावर जे काही मानवी व्यवहार होतात ते मला अनुसूचित वाटले. एकूण सर्व काही व्यर्थ व वायफळ उद्योग आहे. त्याच अध्यायामध्ये वचन 23. त्याचे सर्व दिवस दुःखमय असतात, त्याची दगदग कष्टमय असते, रात्रीही त्याच्या मनात चैन नसते, हेही व्यर्थच. असं घडतं मनुष्याच्या जीवनामध्ये की सर्व दिवस मनुष्याच्या जीवनामध्ये जे असतात ते दुःखमय असतात, त्याची दगदग कष्टमय असते, रात्रीही त्याच्या मनास चैन नसते. असते का? बिछाण्यावरती जरी आम्ही पडलो ना तरी मनामध्ये काही ना काही चालू असतं. बरोबर आहे. हे वचन स्पष्ट सांगतं आणि प्रत्येक भावना, प्रत्येक गोष्टी देवाचं वचन प्रियानो मनुष्याच्या जीवनातील वास्तविकता स्पष्ट करणार आहे. या ठिकाणामध्ये प्रियानो मनुष्याच्या जीवनामध्ये येणाऱ्या कष्ट आणि मनुष्याच्या जीवनामध्ये असलेले जे दगदग आहे, क्लेश आहे, वेगवेगळ्या गोष्टी प्रियानो मनुष्याच्या जीवनामध्ये येतात. दाविदाच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी आल्या. दावीद सुद्धा एक राजा होता, परंतु अशी वेळ त्याच्या जीवनामध्ये आली की त्या वेळामध्ये प्रियानो त्याला आपलं महल सोडावं लागलं, आपलं घर सोडावं लागलं आणि आपल्या जीवाचा बचाव करण्यासाठी प्रियानो तो त्या गुहेमध्ये जाऊन राहिला. हालेलुया. परंतु मनुष्याने धन्यवाद द्यायला पाहिजे परमेश्वराला की परमेश्वर त्याच्या लोकांना कायम त्या सगळ्या कष्टातून, त्या सर्व निराशेतून तो परमेश्वर त्याला मोकळीकता देणार आहे. एक वचन आम्ही वाचूया. प्रगटीकरण याचा अध्याय 21 आणि वचन 4. रिव्होल्यूशन चॅप्टर 21 वर्स 4. प्रगटी 21:4 मध्ये, तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकेल. यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्टही नाही, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. सो आम्ही ज्या वेळामध्ये प्रभूकडे असू त्या वेळामध्ये प्रियांनो कुठल्या प्रकारचे कष्ट असणार नाही, कुठल्या प्रकारचे अश्रू असणार नाही, कुठल्या प्रकारचं प्रियांनो आमच्या जीवनामध्ये शोक किंवा रडणे असणार नाही, कारण प्रभू आम्हाला या सगळ्या गोष्टीतून मोकळीकता तो देणार आहे. हालेलुया. सो दुःखाची वास्तविकता त्या गुहेमध्ये आम्हाला पाहायला मिळते. दाविदाच्या जीवनातील ती साम्यता आमच्या जीवनामध्ये सुद्धा येते. हालेलुया. सो आणखी त्या गुहेची वास्तविकता आम्हाला पाहायला मिळते, ती म्हणजे दुःखाची वास्तविकता. की परमेश्वराने ज्या वेळामध्ये दाविदाला त्या गुहेमध्ये परमेश्वराने जाण्याची परवानगी दिली, कारण प्रत्येक एक गोष्ट प्रियानो दाविदाच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो की त्या ठिकाणामध्ये जाण्यासुद्धा प्रियानो ही परमेश्वराचीच त्याला मिळालेली परवानगी आहे. परंतु कुटुंब असतील किंवा मित्र असतील, पैसा असेल किंवा प्रसिद्धी असेल किंवा त्याचं स्वतःचं शरीर असेल, यावरती त्याने अवलंबून न राहता त्याने सर्वस्वी परमेश्वरावरती अवलंबून राहावं. या गोष्टी परमेश्वराला त्याला शिकवायच्या होत्या. हालेलुया. सो परमेश्वराने त्याला त्या गुहेमध्ये नेणं ही त्याच्यासाठी शिक्षा नाहीये किंवा त्याला परमेश्वर त्याला शिस्त लावत नव्हता, तर परमेश्वर या गोष्टी त्याला शिकवत होता की परमेश्वर त्याला आत्मिकरित्या परमेश्वर त्याला त्या गोष्टी विकसित करण्यासाठी, त्याच्या स्वतःच्या जीवनामध्ये विकसित करण्यासाठी परमेश्वर या गोष्टीचा उपयोग त्याच्या जीवनामध्ये करत होता. हालेलुया. की परमेश्वर त्याला विकसित करायचं होतं.
सो मानवी जीवनामध्ये सुद्धा प्रियांनो अशा प्रकारच्या गोष्टी पाहायला मिळतात की मनुष्याच्या जीवनामध्ये ज्या वेळामध्ये कष्ट येतात, परमेश्वर या कष्टांचा उपयोग किंवा वापर परमेश्वर मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला विकसित करण्यासाठी परमेश्वर करत असतो. हालेलुया. जसं जर आम्ही कष्ट केलं नाही तर प्रियांनो, जसं आम्ही विद्यार्थ्याकडे पाहतो, एखादा विद्यार्थी जर असेल, जर तो विद्यार्थी सुरुवातीपासून जर अभ्यास करण्याचा तो कष्ट घेतो तर त्याचं भविष्य हे उज्ज्वल असतं. परंतु जे विद्यार्थी सुरुवातीच्या वेळापासून अभ्यास करण्यासाठी कष्ट घेत नाही, त्यांचं सर्व जे पुढचं आयुष्य आहे ते कष्टमय बनून जातं. म्हणून सुरुवातीचे जे कष्ट होतात ना, ते आम्हाला चांगल्या स्थितीकडे घेऊन जात असतात. हालेलुया. म्हणून आज जर आमच्या जीवनामध्ये कष्ट आहे, आज जर आमच्या जीवनामध्ये प्रियांनो आम्ही फार कठीण परिस्थितीला किंवा कठीण प्रसंगांना आम्ही सामोरं जातोय, तर परमेश्वर आम्हाला त्या गोष्टींच्या कारणाने प्रियांनो तो आम्हाला विकसित करू इच्छित असतो. सो परमेश्वर आमच्या जीवनामध्ये कष्ट किंवा जे वेगवेगळ्या प्रकारचे संकट आमच्या जीवनामध्ये आम्हाला ते तोडण्यासाठी परमेश्वर त्याचा उपयोग करत नसतो, तर परमेश्वर आम्हाला बांधण्यासाठी त्याचा उपयोग करत असतो. हालेलुया. किती जण विश्वास करता या गोष्टीवरती? एक वचन आम्ही वाचूया, कारण परमेश्वराचं वचन या प्रत्येक गोष्टीचा पुरावा देणारा आहे. आणि पवित्र शास्त्रात आम्ही पाहतो की इब्री लोकासपत्र याचा अध्याय 12 आणि वचन 5 ते 13 पर्यंत आम्ही वाचूया. हिब्रू चॅप्टर 5 वर्स 5 to 13. आणि तुम्हाला पुत्राप्रमाणे केलेला हा बोध विसरून गेला आहात काय? माझ्या मुला, परमेश्वराच्या शिक्षेचा अनादर करू नको आणि त्याच्याकडून दोष पदरी पडता असता खचू नको, कारण ज्यावर परमेश्वर प्रीती करतो त्याला तो शिक्षा करीतो आणि ज्या पुत्राला तो स्वीकारितो त्या प्रत्येकाला फटके मारतो. शिक्षणासाठी तुम्ही शिक्षा सहन करीत आहात. देव तुम्हाला पुत्राप्रमाणे वागवितो. आणि ज्याला बाप शिक्षा करीत नाही असा कोण पुत्र आहे? ज्या शिक्षेचे वाटेकरी सर्व झाले आहेत, अशा शिक्षे वाचून तुम्ही जर आहात तर तुम्ही पुत्र नाहीत, दासी पुत्र आहात. शिवाय शिक्षा करणारे असे आमच्या देहाचे बाप आपल्याला होते आणि आपण त्याची भीड धरून असू तर आपण शिक्षे करून, विशेष करून जो आत्म्याचा पिता, त्याच्या अधीन होऊन जिवंत राहू नये काय? त्यांना योग्य वाटली तशी थोडे दिवस ते शिक्षा करीत होते, पण तो करीतो तो आपल्या हितासाठी, म्हणजे आपण त्याच्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावे म्हणून करीतो. कोणीही शिक्षा तत्काळी आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते. तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्व ही शांतिकारक फळ देते. म्हणून लोंबकळणारे हात व लटपटणारे गुडघे सरळ करा आणि आपल्या पायासाठी सरळ वाटा करा, ह्यासाठी की लंगड्यांचा सांधा उखडू नये, तर उलट तो बरा व्हावा. हालेलुया. सुप्रियानो, या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की शिस्तीचा हेतू या ठिकाणामध्ये या वचनात दिलेला आहे. शिस्त आत्मिक जीवनामध्ये फार गरजेची आहे. आणि ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आत्मिकरित्याची शिस्त असते प्रियानो, तो व्यक्ती आत्मिकरित्या तर उन्नतीत होतोच, परंतु त्याचबरोबर तो स्वतः आणि आपल्या बरोबर आपल्या परिवाराची सुद्धा प्रियानो तो उन्नती घडवून आणतो. आणि म्हणून प्रियानो, या ठिकाणामध्ये आम्हाला या वचनातून या गोष्टी पाहायला मिळतात की तुम्ही प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये या गोष्टी प्रभू स्पष्ट करत आहे की, आणि तुम्हाला पुत्राप्रमाणे केलेला हा बोध तुम्ही विसरून गेला आहात काय? आम्ही प्रत्येक जण देवाचे कोण आहोत? पुत्र आहोत. आणि पुत्र या संबंधाने तो आम्हाला वचनातून बोध करणारा तो पिता आहे. हालेलुया. त्याने काय बोध केलेला आहे? माझ्या मुला, परमेश्वराच्या शिक्षेचा अनादर करू नको आणि त्याच्याकडून दोष पदरी पडला असता खचू नको. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर ज्या वेळामध्ये शिक्षा करतो तर त्या गोष्टीचा कुठल्याही व्यक्तीने अनादर करता कामा नये. का बरं असं म्हणलंय? किंवा परमेश्वर जर दोष आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला तो दोषी ठरवतो, तो आम्हाला दोषी कशाने ठरवतो? वचनाच्या द्वारे. आम्हाला कळतं की मी या वचनाच्या द्वारे मी दोषी आहे, परमेश्वर स्पष्ट करतो. आणि ज्या वेळामध्ये आम्हाला या गोष्टी समजतात, या मागचा उद्देश काय आहे? कारण ज्यावर परमेश्वर प्रीती करीतो त्याला तो शिक्षा करतो, आणि ज्या पुत्राला तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो. हालेलुया. हालेलुया.
स्वामी आमच्या जीवनामध्ये जर परमेश्वर आम्हाला फटके मारत असेल, जर परमेश्वर आम्हाला शिक्षा करत असेल, तर या गोष्टीचा आम्ही अनादर करू नये. त्याच्या मागचा उद्देश हा आहे की आम्ही शेवटल्या वेळामध्ये प्रियानो नरकामध्ये जाण्यापासून आमचा बचाव व्हावा आणि आम्ही त्याचे पवित्र पुत्र बनावेत. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वर ज्यांच्यावरती प्रीती करतो, परमेश्वर त्यांना शिक्षा करतो, आणि परमेश्वर ज्या व्यक्तीचा, ज्या पुत्राचा तो स्वीकार करतो, त्या प्रत्येकाला परमेश्वर फटके मारतो. आणखी काय म्हणलंय, शिक्षणासाठी तुम्ही शिक्षा सहन करीत आहात, देव तुम्हाला पुत्राप्रमाणे वागवितो, आणि ज्याला बाप शिक्षा करीत नाही असा कोण पुत्र आहे. हालेलुया. एक बाप जो आपल्या पुत्रावरती प्रीती करतो, तो बाप त्याला शिक्षा नक्की करतो. परंतु जो बाप आपल्या पुत्रावरती प्रीती करत नाही, त्याला काय म्हणलेलं आहे माहितीये, दासी पुत्र म्हणलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर स्पष्ट आहे सगळ्या बाबतीमध्ये. परमेश्वर एकदम या गोष्टी आम्हाला तो शिकू इच्छित आहे की आमच्या जीवनामध्ये जी वास्तविकता, जी दुःखाची वास्तविकता आहे, आमच्या जीवनामध्ये सुद्धा दुःख येतात, अनेक प्रकारचे कष्ट येतात, आणि त्या गोष्टी आम्ही सहन करत असताना प्रभूची इच्छा आहे की परमेश्वर का वर या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडताय. क्लेश आमच्या जीवनामध्ये येतात, दुःख आमच्या जीवनामध्ये येतात, कधी कधी आम्हाला संकटांना सामोरं जावं लागतं, पण त्या मागचा उद्देश, कारण परमेश्वर आमच्यावरती प्रेम करतो. परमेश्वराचं प्रेम आमच्यावरती आहे, आम्ही त्याचे लेकरं, आम्ही त्याचे पुत्र आहोत, आणि या गोष्टीचा उद्देश हा आहे की आम्ही त्याचे प्रिय पुत्र, पवित्र पुत्र बनावेत. सो दाविदाच्या जीवनामध्ये सुद्धा या गोष्टी घडल्या. हालेलुया. की त्याने मित्रांवरती, त्याने आपल्या कुटुंबावरती, त्याने आपल्या पैशावरती, त्याने आपल्या प्रसिद्धीवरती, त्याने आपल्या शरीरावरती अवलंबून न राहता त्याने परमेश्वरावरती अवलंबून राहावं. हालेलुया. सो आमच्या जीवनामध्ये प्रियानो अशा प्रकारच्या जर परिस्थिती येतात, तर बऱ्याच वेळेस प्रियानो आम्ही आमच्या मित्रांवरती, आमच्या कुटुंबावरती, आमच्या पैशावरती, आपल्याकडे असलेली जी प्रसिद्धी आहे, आपलं जे शरीर आहे, शक्ती, सामर्थ्य आहे, यावरती बऱ्याच वेळेस आम्ही अवलंबून असतो, आणि आम्हाला वाटतं की मी माझ्या ज्ञानाच्या जोरावरती, माझ्या पैशाच्या जोरावरती मी सगळं काही करू शकतो. दाविदाकडे या सगळ्या गोष्टी होत्या, परंतु आता काहीच नाहीये. तो कुठं राहतोय? एका गुहेमध्ये राहतोय. कधी बघितली गुहा? बघितली का? कधीतरी बघा. जी गुहा असते ती पूर्णपणे दगडाची असते. दगडामध्ये एक खाचा करून त्या ठिकाणामध्ये लोक वस्ती करतात, आणि त्या ठिकाणामध्ये कुठल्या प्रकारची आयुष्य आराम नसते. कधी वेरूळच्या लेणीमध्ये गेलात तुम्ही? कधी बघा जाऊन. वास कसा येतो? भयंकर उब्बट वास येतो, आणि थांबूशी वाटत नाही आपल्याला त्या ठिकाणामध्ये. हलकस पाणी कुठंतरी गळत असतं, किंवा फार भयंकर त्या ठिकाणामध्ये वास असतो, आणि हवा नसते. विचार करा की ज्या ठिकाणामध्ये आपल्याला फक्त काही मिनिटासाठी जायचंय, आपण थांबत नाही त्या ठिकाणामध्ये. विचार करू शकतो की दावीद अशा ठिकाणामध्ये राहिला की ज्याने अनेक दिवस त्या गुहेमध्ये घालवले. या मागचा उद्देश की परमेश्वर त्याला अशा गोष्टीसाठी विकसित करत आहे की परमेश्वराची योजना त्याच्यासाठी मोठी आहे. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर त्याला शिक्षा करत नाही किंवा परमेश्वर त्याला शिस्त लावत नाहीये, तर अशा ठिकाणामध्ये परमेश्वर त्याला विकसित करत आहे. सो आम्ही आमच्या जीवनामध्ये या गोष्टीची आठवण ठेवणं गरजेचं आहे की आम्ही सुद्धा जर असा एकाकीपणा जर आमच्या जीवनामध्ये येतोय, तर परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही विकसित व्हावं स्वतःमध्ये. परमेश्वर आम्हाला विकसित करू इच्छित आहे. सो त्याच प्रकारे तिसरी महत्वपूर्ण गोष्ट, दाविदाच्या जीवनामध्ये विभक्ततेची वास्तविकता. तो विभक्त आहे. आपल्या नातेवाईकांपासून, आपल्या प्रियजनांपासून, आपल्या कुटुंबापासून, आपल्या आईबापापासून. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रियानो, परमेश्वराने त्याला विभक्त करण्याच्या माध्यमातून अशा गोष्टी शिकवल्या की अशा ठिकाणामध्ये प्रियानो त्याच्या बरोबर कोणीच व्यक्ती नाहीये. तो केवळ आणि केवळ परमेश्वराच्या उपस्थितीचाच अनुभव करू शकतो. हालेलुया. त्याने परमेश्वराच्या उपस्थितीचा अनुभव त्याने केला, आणि म्हणूनच प्रियांनो अशा एका स्तोत्राला त्याने त्या ठिकाणामध्ये लिहिलं
तो स्तोत्र आम्ही जर वाचला तर आम्हाला या गोष्टी लक्षात येतील. स्तोत्रसंहिता याचा अध्याय 46 आणि वचन 1 जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणामध्ये पियानो या गोष्टी आम्हाला लक्षात येतील. वाचूयात. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे, तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. ओके, सो परमेश्वर आमचा आश्रय आहे, परमेश्वर आम्हाला सहाय्य करण्यासाठी सिद्ध आहे. आणि या संबंधीचं पवित्र शास्त्रातील हे वचन आम्ही वाचत असताना पियानो एक स्तोत्र पियानो दाविदाने त्या ठिकाणामध्ये लिहिलं आणि ते स्तोत्र आहे पियानो स्तोत्रसंहिता 54. त्या स्तोत्रामध्ये त्याचं जे संकट आहे ते संकट तो परमेश्वराकडे तो लिहितो. जर आम्ही स्तोत्रसंहिता 54 याचं जे टायटल आहे या गोष्टी आम्हाला शिकवतील. सॅम चॅप्टर 54 याचं जे टायटल आहे शत्रूपासून संरक्षण मिळावे म्हणून प्रार्थना, मुख्य गवायासाठी तंतुवाद्याच्या साथीने गावायाचे दाविदाचे मस्किल स्तोत्र, बोधपर स्तोत्र. दावीद आमच्या जवळ लपून राहिला नाही काय असे जिफी लोक शौलाकडे येऊन म्हणाले तेव्हाचे हे स्तोत्र आहे. या स्तोत्राच्या टायटलमध्ये या सगळ्या गोष्टी आम्हाला लक्षात येतात. स्तोत्र म्हणजे गीत आहे. हे गीत दाविदाने कुठं लिहिलं? त्या गुहेमध्ये, की तो एकाकी आहे, तो एकटा आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये कदाचित आम्ही एकाकी पडलो असं, कदाचित आमच्या जीवनामध्ये आम्ही एकटे पडलो असू आणि दाविदाच्या समान पियानो आमच्या जीवनामध्ये विभक्त असण्याची जी वास्तविकता आहे आम्हाला जर जाणवत असेल तर पियानो आमचं आणि परमेश्वराचं जे नातेसंबंध आहे अधिक दृढ होण्याची वेळ आहे. हालेलुया. हा विचार कदापि करू नका की तुम्ही एकटे आहात, तर परमेश्वराची इच्छा आहे की तुमचं आणि परमेश्वराचं नातं अधिक दृढ व्हावं. हालेलुया. ही वेळ कोणालाच आवडत नाही. एकटं किंवा एकाकी पडणं हे कोणालाच आवडत नाही, परंतु परमेश्वराच्या कृपेमध्ये आम्ही अधिक वाढावं, परमेश्वराची आणि आमची जवळीकता ही अधिक वाढावी या संबंधीने प्रियांनो परमेश्वराचं वचन दाविदाच्या जीवनातून आम्हाला शिकवतं की त्या गुहेमध्ये दावीद एकटा आहे. त्याचे नातेवाईक नाहीये, त्याची पत्नी नाहीये, त्याचे आई वडील नाहीये, त्याचे भावंड नाही, त्याचे मित्र नाही, त्याचं कुठलाही व्यक्ती प्रियांनो त्याच्या जवळ नाही, परंतु दावीद आणि परमेश्वर आहे. आणि त्या ठिकाणामध्ये दाविदाने हे स्तोत्र लिहिलं. या स्तोत्रामध्ये तो म्हणतो, हे देवा तू आपल्या नावाने मला तार, आपल्या सामर्थ्याने माझा न्याय कर. हे देवा माझी प्रार्थना ऐक, माझ्या तोंडच्या शब्दाकडे कान दे, कारण परकीय लोक माझ्यावर उठले आहेत, दांडगे लोक माझा जीव घेऊ पाहतात, त्यांनी देवाकडे लक्ष लाविले नाही. पहा देव माझा सहाय्य करता आहे, माझ्या जीवाला आधार असल्याबरोबर प्रभू आहे. माझ्यावर टपून बसलेल्यांनी केलेल्या अपकाराचा मोबदला तो त्यास देईल. तू आपल्या सत्याचा प्रभावाने त्यांचा उच्छेद कर. मी स्वसंतोषाने तुला यज्ञबली अर्पीन. हे परमेश्वरा तुझे नाव उत्तम आहे, मी त्याचे स्तवन करीन, कारण त्याने मला सर्व संकटातून सोडविले आहे. माझ्या शत्रूकडे पाहून माझे डोळे निवाले आहेत. सो दाविदाची ही प्रार्थना त्या गुहेतून आहे. तो असं गीत रचतो, असं स्तोत्र तो रचत आहे की परमेश्वरा मी संकटामध्ये आहे, मी दुःखामध्ये आहे, मी क्लेशामध्ये आहे, आणि परमेश्वरा तू मला यातून सोडवशील आणि मी त्या संबंधीने परमेश्वरा तुला मी यज्ञ अर्पील. आणि तो शेवटी जसं लिहितो की कारण त्याने मला सर्व संकटातून सोडविले आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारची प्रार्थना संकटामध्ये एकाकी असताना, आम्ही एकटे असताना प्रियांनो अशा प्रकारची प्रार्थना, अशा प्रकारचं गीत आम्ही, अशा प्रकारची प्रियांनो परमेश्वराकडे स्तोत्रे आम्ही गाऊ शकतो, म्हणू शकतो. कदाचित आज आमच्या जीवनामध्ये आम्ही एकटे असू, कदाचित आज आम्ही आमच्या जीवनामध्ये एकाकी पडले असू. अनेक जण आपल्या परिवारामध्ये असताना सुद्धा प्रियांनो आपल्या मताची, आपल्या विचाराची कोणी कधी असत नाही. आम्हाला वाटतं की मी एकटा पडलो, मी वेगळा पडलो, अशी परिस्थिती आपल्या जीवनामध्ये येते. दाविदाच्या जीवनामध्ये प्रियांनो तो त्या गुहेमध्ये आहे, आपल्या महलाला सोडून प्रियांनो तो एकटा त्या गुहेमध्ये आहे. त्या प्रकारची परिस्थिती कदाचित आपल्या जीवनामध्ये येते प्रियांनो. मानवी जीवनामध्ये सुद्धा प्रियांनो अशा प्रकारची परिस्थिती येत असताना
परमेश्वर अशा ठिकाणामध्ये आपल्याला घेऊन जातो की जिथे आपण देवाबरोबर प्रियानो एकटे असू, जगापासून पूर्णपणे आम्ही दूर राहून परमेश्वराच्या सानिध्यतेमध्ये आम्ही राहू. हालेलुया. जसं आम्ही पाहतो की दावीद त्या गुहेमध्ये एकटा आहे, त्याच प्रकारे पियानो याकोब सुद्धा त्याच्या तंबूमध्ये एकटा होता. त्याच प्रकारे पियानो त्या ओढ्याजवळ एलिया सुद्धा एकटाच होता. इयोब सुद्धा पियानो एकटाच पडला. त्याच प्रकारे पियानो आम्ही पाहतो की डोंगरावरती मोशे सुद्धा एकटाच होता आणि गेतसेमने बागेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा एकटाच होता आणि वधस्तंभावरती सुद्धा पियानो तो एकटाच होता. सो गुहेची वेळ ही आम्हाला सूचना आणि आशीर्वादाचा वेळ असू शकते. म्हणून पियानो परमेश्वर ज्या वेळामध्ये आम्ही कधी कधी एकटे जर पडतो तर या संबंधीने परमेश्वर आम्हाला काही सूचना देत असतो. परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करू इच्छित असतो. आणि म्हणून पियानो कधी हा विचार करू नका की तुम्ही एकटे आहात. परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. कारण इब्री लोकासपत्र याचा अध्याय 13 आणि वचन 5 आम्हाला सांगतं. हिब्रू चॅप्टर 13 वर्स 5, इब्री 13 आणि वचन 5 या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन एक महत्वपूर्ण गोष्टीची आठवण आम्हाला करून देतो. तुमची वागणूक द्रव्य लोभापासून असावी, जवळ आहे तेवढ्यात तुम्ही संतुष्ट असावे, कारण त्याने स्वतः म्हटले आहे, मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये परमेश्वर त्याच्या लोकांना या गोष्टीची पुन्हा एकदा आठवण करून देतो की मी तुला सोडून जाणार नाही व तुला मी टाकणार नाही. हालेलुया. आमचा परमेश्वर जर आम्हाला या वचनातून जर प्रोत्साहित तो करतो, या वचनातून जर तो आम्हाला धीर देतो, तर या गोष्टीची आम्ही कायम आठवण ठेवावी की आम्ही एकटे नाही, आमचा परमेश्वर आमच्या बरोबर आहे. हालेलुया. सो कदाचित आम्ही आमच्या जीवनामध्ये एकटे असू, आमच्या घरामध्ये आम्ही एकटे असू, आमच्या परिवारातून आम्ही वेगळे असू, परंतु परमेश्वर म्हणत आहे, मी तुला सोडणार नाही व मी तुला टाकणार नाही. परमेश्वर आम्हाला कधी टाकत नाही. परमेश्वर आम्हाला कदापि तो सोडून जात नाही. तो परमेश्वर आमच्या बरोबर कायम राहतो. हालेलुया. ज्या दिवशी आम्ही येशूवरती विश्वास केला त्याच दिवशी त्याचा पवित्र आत्मा आमच्या ठाई प्रियांनो वास्तव्यास झाला. हालेलुया. हे विश्वासाचं प्रियांनो, हे पवित्र आत्म्याचं पहिलं कृपादान आम्हाला मिळालं की आम्ही येशूवरती विश्वास करू शकलो. विश्वास करणं हे पवित्र आत्म्याची जी कृपादान आहे त्या कृपादानांपैकी हे पहिलं कृपादान प्रत्येक व्यक्तीला प्राप्त होतं की जो येशूवरती विश्वास करतो. हालेलुया. हे त्याच्या कृपेच्या वाचून प्रियांनो ही गोष्ट घडू शकत नाही. हालेलुया. परमेश्वराने आमच्यावरती कृपा केली आणि म्हणूनच प्रियांनो आम्ही त्याच्यावरती विश्वास करू शकलो. आणि कृपेचं हे पहिलं वरदान किंवा कृपेचं हे दान आम्हाला पहिलं मिळालं की आम्ही त्याच्यावरती विश्वास केला. सो आम्ही प्रत्येक जण कुठल्याही संकटामध्ये जरी सापडलो, कुठल्या अडचणीमध्ये जरी आम्ही सापडलो, कुठल्या दुःखामध्ये जरी आम्ही असलो, तरी प्रियानो तर परमेश्वर आम्हाला कधी सोडत नाही. तो त्याच्या आत्म्याच्या द्वारे आमच्या बरोबर आहे. त्याच्या पवित्र आत्म्याच्या योगे तो आमच्या प्रत्येकांच्या बरोबर आहे. आणि म्हणून प्रियानो या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला ही गोष्ट स्पष्ट करत आहे. स्तोत्रसंहिता 46 आणि वचन आम्हाला एक काय सांगत आहे. सॅम चॅप्टर 46 वर्स 1, 46:1. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे, तो संकट समय सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. सो आमचा परमेश्वर आमचा कोण आहे? आश्रय आहे. आम्ही सर्वजण म्हणूया वचन परत एकदा मी वाचतो की देव आमचा आश्रय, माझ्या मागे म्हणा, व आमचे सामर्थ्य आहे, तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. सो आमचा परमेश्वर आमचा आश्रय आहे, आमचा परमेश्वर आमचं सामर्थ्य आहे. आणि संकटामध्ये जरी आम्ही असलो तरी आमचा परमेश्वर आम्हाला सहाय्य करण्यासाठी सदा तो तयार आहे. सदा तो तयार आहे. म्हणून आम्ही आमच्या संकटांमध्ये प्रियांनो आम्ही चिंतित काळजीमध्ये न पडता प्रियांनो आम्ही परमेश्वराला धन्यवाद द्यायला पाहिजे की आमचा परमेश्वर आमच्या बरोबर कायम आहे. हालेलुया. सो एक बहिणी या ठिकाणामध्ये आहे की जी इतकी क्लेशित, इतका आजार ती या बहिणीच्या जीवनामध्ये होता. त्या बहिणीला वाटलं की आता मी मरणार. त्यांनी निराशा आपल्या जीवनामध्ये आली होती. त्यांच्या जीवनामध्ये त्यांना वाटलं की आता काही शक्य नाही. परंतु परमेश्वराने त्यांना धीर दिला. परमेश्वराने त्यांना त्या प्रकारची कृपा प्रदान केली की परमेश्वराने पूर्ण आजारातून त्यांना बाहेर काढलं.
परमेश्वर जर त्या बहिणीला या प्रकारचा प्रियांनो अभिवचन देतो, जर परमेश्वर जर त्यांना आरोग्य देऊ शकतो, परमेश्वर जर त्या संकटामध्ये जर त्यांना पूर्णपणे सहाय्य करण्यासाठी जर परमेश्वर सिद्ध राहतो, तर तो परमेश्वर आम्हाला सोडेल का? नाही सोडणार. तो परमेश्वर, आम्ही सुद्धा जर एकटे आहोत, आम्ही सुद्धा प्रियांनो आपल्या परिवारापासून विभक्त आहोत, आमच्या जीवनामध्ये सुद्धा त्या प्रकारची वास्तविकता जर असेल, निराश होऊ नका. परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. तो परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. तो परमेश्वर कदापिही सोडत नाही. तो परमेश्वर कदापि टाकत नाही. कारण वचन या ठिकाणामध्ये आम्हाला स्पष्ट सांगत आहे की आमचा देव कोण आहे? आश्रय आहे. आमचा देव आमचं सामर्थ्य आहे. आमचा देव संकटामध्ये आम्हाला सहाय्य करण्यास तो सदा सिद्ध आहे. तो सदा तयार आहे. आमच्या संकटामध्ये तो आम्हाला सोडून देणार नाही. तर संकटामध्ये तर तो अधिक दृढ आम्हाला करतो. हालेलुया. किती मोठे संकट आपल्या जीवनामध्ये होत्या. त्याच प्रकारे जी पुढची महत्वपूर्ण गोष्ट आम्ही पाहतो की जी गुहेमध्ये त्याला गुहेचे जे प्रगटीकरण आहे या संबंधी आम्ही पाहूया की पाचरणाचं जे प्रगटीकरण या संबंधी आम्ही पाहणार आहोत की दावीद एकामागून एक प्रियानो त्याच्या ज्या सुखसुविधा आहेत त्या काढून घेण्यात आल्या. एकामागून एक प्रियानो त्याच्यावरती संकट येत गेले. परंतु परमेश्वराने त्याला जे दिलेलं अभिवचन आहे त्याच्याबरोबर जो केलेला करार आहे, कदाचित त्या वेळामध्ये दाविदाला शंका आली असेल. मनुष्य आहोत, कधी कधी आपल्या मनामध्ये शंका येते, कधी कधी आपल्याही मनामध्ये प्रियांनो अशा प्रकारचे विचार येतात की परमेश्वराने मला सोडलंय का? परमेश्वराने मला टाकलंय का? संकटाच्या कारणाने, एकाकी पडल्याच्या कारणाने किंवा दुःख किंवा कष्ट आपल्या जीवनामध्ये आल्याच्या कारणाने आपल्याला वाटतं की आपण एकटे आहोत, आपल्या बरोबर कोणीच नाहीये. या संकटाचा सामना मी एकटाच करतोय. परंतु या ठिकाणामध्ये दाविदाच्या जीवनामध्ये ज्या वेळामध्ये त्याच्या एक एक सुविधा काढून घेण्यात आल्या, एक एक साधनं त्याचे काढून घेण्यात आले, त्याला सुद्धा कदाचित शंका वाटली असेल की परमेश्वराने तर मला निवडलं ना. ज्या शमूएलाने परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे मला त्याने अभिषिक्त केलं, त्या परमेश्वराने माझ्या बरोबर जो करार केला, कदाचित परमेश्वर विसरला काय? मनुष्य आहोत आपण. कधी कधी आम्ही एखादं अभिवचन आम्ही ऐकलेलं असतं किंवा परमेश्वराचे वचन आम्ही ऐकलेलं असतात आणि संकट ज्या वेळामध्ये आमच्या जीवनामध्ये येतात, आम्ही सुद्धा विसरून जातो. आम्ही सुद्धा शंका करायला लागतो. बरोबर आहे. परंतु या ठिकाणामध्ये या अध्यायामध्ये आम्ही वाचतो, पहिली शमूएल याचा अध्याय 22 आणि वचन 2 मध्ये, फर्स्ट सॅम्युएल चॅप्टर 22 वर्स 2 या ठिकाणामध्ये आम्ही वचन वाचतो. विपीन कर्जबाजारी व जीवाला त्रासलेले असे सर्व लोक त्याचपाशी जमा झाले. तो त्यांचा नायक झाला. सुमारे 400 पुरुष त्याच्यापाशी जमले. ओके. वचन या ठिकाणामध्ये आम्ही सांगतो, विपीन कर्जबाजारी व जीवाला त्रासलेले असे सर्व लोक त्याच्यापाशी जमा झाले. तो त्यांचा नायक झाला. सुमारे 400 पुरुष त्याच्यापाशी जमले. परंतु ज्या वेळामध्ये तो त्या गुहेमध्ये आहे त्या ठिकाणामध्ये अगोदर एकटाच तो होता. कधी कधी अशी परिस्थिती आपल्या जीवनामध्ये येते. आम्ही संकटामध्ये, दुःखामध्ये, निराशामध्ये, आजारपणामध्ये आम्ही एकटे पडतो, एकटेच पडतो. असा काही प्रसंग आपल्या जीवनामध्ये असतो की त्या वेळामध्ये आपण एकटे असतो आणि बाकी सगळे वेगळे असतात. राईट. सो असा प्रसंग प्रियानो दाविदाच्या जीवनामध्ये आला आणि त्या ठिकाणामध्ये दाविदाला सुद्धा शंका येऊ लागली की परमेश्वराने मला टाकलंय का? परमेश्वराने मला सोडलंय का? मी एकटाच आहे, मी एकटाच आहे. परंतु त्या ठिकाणामध्ये काही समयानंतर, काही वेळानंतर दाविदाकडे किती लोक आलेत माहितीये? 400 पुरुषांची संख्या सांगितली. 400 पुरुष त्याच्याकडे आलेत. 400 लोक आले आणि ते लोक कसे होते माहितीये? त्या लोकांच्या जीवनामध्ये इतक्या भयंकर समस्या होत्या, दाविदापेक्षा फार मोठ्या समस्या. कोणते लोक आहेत? विपीन्न, कर्जबाजारी आहेत, जीवाला त्रासलेले असे सर्व लोक त्याच्यापाशी जमा झाले. हालेलुया. परमेश्वराने त्याला दाखवलं, ए दाविदा, तुझी समस्या एकच आहे की शाऊल तुझ्या जीवावरती उठला, परंतु या लोकांच्या जीवनामध्ये दरिद्री आहे, लोकांच्या जीवनामध्ये कर्जबाजारी आहे. हे लोक आपल्या जीवाला त्रसून गेले. हालेलुया. परमेश्वर आम्हाला अनेकांच्या जीवनामधून शिकवत असतो. जर आपल्या जीवनामध्ये एक समस्या, एक अडचण असेल ना, ज्या लोकांच्या जीवनामध्ये फार मोठ्या समस्या आहेत त्यांच्या जीवनाकडे आम्ही पाहिलं पाहिजे.
आणि आम्ही परमेश्वराला धन्यवाद द्यायला पाहिजे की परमेश्वरा इतके मोठे संकट तर माझ्या जीवनामध्ये नाहीये. हालेलुया. इतके मोठे कष्ट परमेश्वरा माझ्या जीवनामध्ये नाहीये. जेही आताची आपली जी स्थिती आहे त्या गोष्टीबद्दल आम्ही परमेश्वराला धन्यवाद द्यायला पाहिजे. हालेलुया. दाविदाच्या जीवनामध्ये परमेश्वराने या गोष्टी इतरांच्या जीवनातून त्याला शिकवल्या आणि त्या गोष्टीची पुन्हा एकदा त्याला आठवण करून दिली. कदाचित दाविदाला वाटलं असेल, त्याला शंका आली असेल की आता परमेश्वराने जी अभिवचनं मला अगोदर दिली, जी परमेश्वराने माझ्याबरोबर जो करार केला, त्या सगळ्या गोष्टी आता संपल्यात का? परंतु अशा लोकांना परमेश्वराने त्याच्याकडे पाठवलं आणि परमेश्वराने त्याला या गोष्टीचं पुन्हा एकदा आठवण करून दिली की तुझ्यासाठी माझ्याकडे आणखी योजना आहेत. बऱ्याच वेळेस प्रियांनो आम्ही आमचा धीर सुटतो, प्रियांनो आमचं धैर्य सुटून जातं, आमचं प्रियांनो पेशन्स संपून जातात आणि आम्हाला वाटायला लागतं आता काहीच खरं नाहीये. परंतु परमेश्वर आम्हाला परत परत आठवण करून देतो. हालेलुया. इतरांच्या जीवनातून परमेश्वर आम्हाला आठवण करून देतो की तुझ्यासाठी माझ्याकडे आणखी महत्वपूर्ण योजना आहे. हालेलुया. सो मानवी जीवनामध्ये सुद्धा प्रियांनो अनेक प्रकारच्या अशा गोष्टी उद्भवतात, अनेक प्रकारचे प्रियांनो कष्ट, अनेक प्रकारच्या अशा गोष्टी प्रियांनो मनुष्याच्या जीवनामध्ये येतात. मनुष्याला वाटायला लागतं आता काहीच खरं नाहीये, संपलं सगळं. मी तर असं केलं, मी तर तसं केलं, मी तर अशी योजना केली, मी तर परमेश्वरावरती विश्वास केला, आता परमेश्वराने मला जी वचनं दिली, परमेश्वर माझ्याशी जे बोलला, त्या सगळ्या गोष्टी संपल्या का? नाही, मुळीच संपू देत नाही परमेश्वर. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं इर्मया 29 आणि वचन 11 मध्ये, जर्मया चॅप्टर 29 वर्स 11, इर्मया 29 आणि वचन 11 की त्या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो, ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही, भावी सुस्थितीमध्ये आशादायी आशा आहेत. सो परमेश्वराचे संकल्प, परमेश्वराच्या योजना आमच्यासाठी प्रियांनो इतक्या महत्वपूर्ण, इतक्या मोठ्या आहेत की त्या योजना प्रियांनो कदापि संपत नाही. आमच्या प्रत्येकांसाठी प्रियांनो या जगामध्ये आम्ही येण्या अगोदरच परमेश्वराने आम्हाला निवडलं. हालेलुया. ती योजना परमेश्वराने त्याच ठिकाणामध्ये अगोदरच नियोजित केली होती. परंतु प्रियांनो बऱ्याच वेळेस आम्ही विचार करायला लागतो, आम्ही शंका करायला लागतो की परमेश्वरा मी या संकटातून बाहेर निघेल की नाही निघणार. हालेलुया. कधी कधी आम्ही तुटायला लागतो आणि त्या तुटल्या कारणाने बऱ्याच वेळेस प्रियांनो असं घडतं की काही जण प्रभूपासून दूर दूर आणि दूर निघून जायला लागतात. हालेलुया. परंतु या जगामध्ये ही वास्तविकता असताना सुद्धा प्रियांनो आम्ही या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की परमेश्वराने या लोकांवरती काय केलं, दाविदाला नायक म्हणून त्याची नियुक्ती केली. जो दावीद एकाकी एकटा पडला होता, जो दावीद फक्त आणि फक्त त्या गुहेमध्ये एकटाच होता, अशा लोकांना परमेश्वराने त्या दाविदाकडे पाठवलं. 400 पुरुष, त्या लोकांवरती दाविदाला परमेश्वराने नायक म्हणून नियुक्त केलं. हालेलुया. की ज्या दाविदाने प्रियांनो लाखो सैन्य त्याने वधलं होतं, जो दावीद आता पूर्णपणे एकाकी पडला होता, जो दावीद आपल्या महलामधून बाहेर येऊन तो खडकाळ प्रदेशामध्ये, खडकाळ ठिकाणामध्ये राहत होता. कधी कधी प्रियांनो आपल्या जीवनामध्ये अशी परिस्थिती आलेली असेल किंवा आताची असेल किंवा येणार असेल. देवाचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही या गोष्टीचा अनादर करू नये. जर परमेश्वर या गोष्टी आमच्या जीवनामध्ये येतात ना, तर परमेश्वर आम्हाला आणखी विकसित करू इच्छित असतो. परमेश्वराने दाविदाला विकसित केलं. सो आज परमेश्वराची इच्छा आमच्या जीवनातून ही आहे की आम्ही प्रत्येकाने प्रियांनो या गोष्टी स्वीकाराव्या की आपण एकटे नाहीये. की जसं एलिया या संबंधीने आम्ही पाहतो की परमेश्वराने दाविदाला त्या लोकांवरती नियुक्त होण्यासाठी किंवा नायक बनण्यासाठी परमेश्वराने त्या लोकांना त्या ठिकाणामध्ये पाठवलं. सो परमेश्वराने त्याचा एकाकीपणा परमेश्वराने घालवला. त्याच प्रकारे आम्ही पाहतो की परमेश्वराने एलियाची अशा ठिकाणामध्ये, अशा वेळामध्ये परमेश्वराने काळजी घेतली की कावळ्याच्या हाती परमेश्वराने त्याला भाकर पुरवली. सो त्याच प्रकारे मी पाहतो की मोशेसाठी परमेश्वराने त्या झुडपातून परमेश्वराने त्याला दर्शन दिलं.
आणि त्यानंतर मोशेचं जीवन पूर्णपणे बदललं. येशू की जो मरण पावला आणि तो तिसऱ्या दिवशी मेल्यानंतर पियानो त्याच्याकडे सुद्धा रिकामी कबर होती. आज आमच्या जीवनामध्ये सुद्धा या गोष्टीची आम्ही आठवण ठेवणं गरजेचं आहे की आम्ही एकाकी जरी असलो, जरी आम्ही विभक्त असलो, जरी आम्ही एकटे पडलेलो असो, पियानो आमचा प्रभू येशू आमच्या बरोबर आहे. आमची ही परिस्थिती पियानो, आमच्याही जीवनातील पियानो, त्या पाचरणाचं आम्ही कायम आठवण ठेवावं की प्रभूने मला वेगळं केलेलं आहे, या जगातून त्याने वेगळं केलेलं आहे. मी एकटा नाहीये, मी या जगामध्ये एकटा नाहीये. जरी मी माझ्या कुटुंबाचं मत आणि माझं मत एक होत नसेल, जरी माझं आणि माझ्या लोकांचं मत विचार एक होत नसतील, आमच्या वैचारिक भेदभाव असतीलही, परंतु पियानो आमचा प्रभू आमच्या बरोबर कायम आहे. हालेलुया. सो ज्या प्रकारे परमेश्वराने दाविदाला त्या गुहेची वास्तविकता या संबंधीने प्रियानो आज आम्हाला ज्या गोष्टी त्याने शिकवल्या, दुःखाची वास्तविकता प्रियानो दाविदाच्या जीवनामध्ये होती. आपल्या जीवनामध्ये दुःखाची वास्तविकता आहे. दुःख येतील, प्रभू त्या दुःखातून आम्हाला तो नक्की बाहेर काढेल. सो त्याच प्रकारे आम्ही पाहतो की परमेश्वराने त्याच्यावरती जी कृपा केली, जी दया केली, विभक्तपणाची वास्तविकता त्याच्या जीवनामध्ये होती. प्रियानो त्याच प्रकारे आपल्या जीवनामध्ये परमेश्वर आम्हाला प्रत्येक अशा परिस्थितीतून तो आम्हाला बाहेर काढेल की आमच्या जीवनामध्ये तो आम्हाला प्रत्येकांना तो विकसित करेल, तो आम्हाला प्रत्येकांना तयार करेल. सो त्याच प्रकारे आमच्या जीवनामध्ये या गोष्टीची आम्ही आठवण ठेवावी की परमेश्वराने आमच्या बरोबर जो केलेला करार आहे, दिलेलं जे वचन आहे, ते वचन कदापि निष्फल होत नाही. त्याच्या योजना आमच्या जीवनामध्ये परिपूर्ण होणाऱ्या योजना आहेत आणि परमेश्वराच्या योजना कदापि अखंडित असतात प्रियानो, त्या कदापि खंडित होत नाही. आमच्या जीवनामध्ये चढ उतार येतील, परंतु त्या प्रत्येक गोष्टीमध्ये, त्या प्रत्येक वेळामध्ये आम्ही आमचं लक्ष, आमचं आत्मिक जे केंद्र आहे ते आम्ही त्या प्रभूकडे लावलं पाहिजे. त्या आमची आत्मिक नजर त्या प्रभूकडे लावली पाहिजे की आमच्या जीवनामध्ये संकट, दुःख, निराशा, आपत्ती, विपत्ती या कारणाने पियानो आम्ही निराश व्हायचं नाही. तर आम्ही या गोष्टीची आठवण ठेवावी की आमचा प्रभू आमच्या बरोबर आहे. हालेलुया. कदाचित आमचे प्रियजन आमच्या बरोबर नसतील, कदाचित आमचे नातेवाईक आमच्या बरोबर नसतील, कदाचित आम्ही एकाकी एकटे पडलो असू, कदाचित आम्ही त्या दाविदा समान पियानो एकाकी त्या गुहेमध्ये आम्ही एकाकी असू. तो परमेश्वर आज आम्हाला प्रत्येकांना या वचनातून एक महत्वपूर्ण गोष्ट सांगत आहे की ज्या प्रकारे त्या याजकाने त्या ठिकाणामध्ये पियानो दाविदाला सांगितलं, एका संदेष्टाने दाविदाला सांगितलं की त्या गडीत राहू नको, त्या ठिकाणाहून तू निघ. आज परमेश्वर आम्हाला प्रत्येकांना म्हणत आहे की आपल्या गुहेमध्ये राहू नका, तर त्या गुहेतून बाहेर निघा. हालेलुया. त्या एकाकीपणाला तुम्ही प्रियानो अशा दृष्टिकोनातून पहा की परमेश्वर तुम्हाला विकसित करू इच्छित आहे. अशा त्या ठिकाणामध्ये, त्या गुहेमध्ये तुम्ही आहात असताना तुमचं आणि परमेश्वराचं नातेसंबंध अधिक दृढ होत आहे. परमेश्वर आणि तुम्ही आणखी जवळ येत आहात. परमेश्वर तुम्हाला आणखी एकत्र, आणखी परमेश्वर तुम्हाला दृढ आणि सामर्थ्यशाली करू इच्छित आहे. परमेश्वर तुम्हाला विकसित करू इच्छित आहे. परंतु परमेश्वराची इच्छा ही आहे की आम्ही त्या गुहेतून बाहेर निघावं, त्यामध्येच गुरफटून राहायचं नाहीये, त्याच क्लेशामध्ये, त्याच संकटामध्ये, त्याच अडचणीमध्ये आम्हाला राहायचं नाहीये. जसं परमेश्वराने दाविदाला त्या ठिकाणून बाहेर काढलं, तोच परमेश्वर आम्हाला सुद्धा त्या गुहेतून बाहेर काढेल. आम्ही आज दुःखाच्या गुहेमध्ये असू, आज एकाकीपणाच्या गुहेमध्ये आम्ही असू, आम्ही संकटाच्या गुहेमध्ये असू, प्रियानो आम्ही क्लेशाच्या गुहेमध्ये आम्ही असू, परमेश्वर त्यातून आम्हाला बाहेर काढण्यासाठी आज परमेश्वर आम्हाला म्हणत आहे की तुम्ही तुमच्या गुहेतून बाहेर पडा. आम्ही आमच्या गुहेतून बाहेर पडायला तयार आहोत का? कारण आमच्या बरोबर आमचा परमेश्वर आहे, आमचा प्रभू आमच्या बरोबर आहे की जो आम्हाला कधी सोडत नाही, जो आम्हाला कधी टाकत नाही, जो कधी आम्हाला त्यागत नाही. परमेश्वर आमच्या प्रत्येकांच्या बरोबर तो कायम राहावा. आम्हाला तो सहायता करू, त्याची कृपा आणि त्याची दया आमच्या जीवनामध्ये तो सदोदित प्रदान करू. गॉड ब्लेस यू. प्रेज लॉर्ड.